आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। वाघाडा शिवारात बिबटा दिसल्याने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण। पाथरी तालुक्यातील वाघाडा शिवारात बिबटा दिसल्याने ग्रामस्थ भीतीचे वातावरण पसरले असून वनपाल यांनी भेट देऊन ठशांची पाहणी केली। सदरील ठसे बिबट्याचेच असल्याचे सांगून किमान 8 दिवस ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शेख अब्बास शेख बाबा मियाँ यांना शेतातून घरी येत असताना उसाच्या शेताच्या बांधावर प्राणी उभा असल्याचे दिसून आले। निरखून पाहिले असता तो बिबटा असल्याचे लक्षात आल्याने ते घाबरले व इतरांना याबाबत माहिती दिली। बिबट्या उसाच्या शेतात शिरल्याने सांगितले। त्यानंतर सोमवारी याविषयी माहिती आणि पावल्यांचे ठसे सरपंच बंटी पाटील यांनी वनपाल विठ्ठल बुचाले यांना पाठवले। वनपाल बुचाले यांनी सायंकाळी वाघाडा शिवारात येऊन सरपंच बंटी पाटील प्रत्यक्षदर्शनी शेख बाबा मियाँ आणि ग्रामस्थासह स्थळाची पाहणी केली। यावेळी संबंधित पाऊल खुणा व या बिबट्याचेच असल्याचे निष्पन्न झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। परिसरातील शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे, घुंगरू बांधलेली काठी हातात ठेवावी, गळ्यात रुमाल बांधावा, आखाड्यावर प्रकाश ठेवावा, एकट्याने झोपू नये, लाकूड पेटलेले ठेवावे आदी उपाययोजना सांगितल्या असून बिबट्या आल्या मार्गानेच परत जाईल, त्यामुळे किमान 8 दिवस सतर्कता राखण्याचे आवाहन वनपाल बुचाले यांनी केले आहे। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप। पालम शहरात दिनांक 22 जुलै रविवार रोजी आदिवासी आश्रमशाळा व इंदिरा गांधी विद्यालय पालम येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भैयासाहेब सिरस्कर यांच्या वतीने वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी नगरसेवक विजयकुमार घोरपडे, माऊली घोरपडे, राजू गोडसे, मंगेश घोरपडे, भारत हिलाल, नवनाथ कुरे, शिवराज कुरे, श्रीराम पाटील, शाळेचे मुख्याध्यापक परांडे व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। आमदार वरपुडकर यांच्या हस्ते कामगारांना गृह उपयोगी संचाचे वाटप। मानवत शहरातील अहिल्याबाई होळकर सभागृह येथे पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते 200 बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे वाटप करण्यात आले। या संचामध्ये एकूण 30 गृह उपयोगी भांडी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले। इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास झाल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जिथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते। अशा स्थलांतरितच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते। त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तुसंच वितरण करण्याचे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यावेळी जिल्हा कामगार अधिकारी माणगावकर, सय्यद जमील, शेख परवेज, अकबर अन्सारी, इलियास पठाण, श्रीकांत देशमुख, महेश कोकर, आनंद भदरगे, दीपक बहाराते, श्याम चौहान, बाबा कछवे, रहीम भाई, अनिल जाधव, बाबाजी अवचार, महेश कोकर, अफसर अन्सारी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पठाण अलमिरा खान हिचा वाढदिवस साजरा। सेलू शहरातील सूरज मोहल्ला येथील पठाण जिलानी खान यांची नातू पठाण जावेद खान यांची कन्या पठाण अलमिरा खान हिचा वाढदिवस दिनांक 23 जुलै सोमवार रोजी साजरा करण्यात आला। यावेळी परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक नाना काकडे, माजी नगरसेवक पठाण रहीम खान, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद इलियासभाई नवाब, पठाण शमशेर खान, पठाण लालू खान, पठाण मुजाहिद खान, पठाण जावेद खान, पठाण दानिश खान, सादेक भाई, शेख जमीर, शेख उस्मान साहबसह आदींची उपस्थिती होती। अंगणवाडी चोरी, पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पालम शहरातील अंगणवाडी वार्ड क्रमांक 8 मधील 22 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी अंगणवाडीच्या लोखंडी दाराचे कडी कोंडा व कुलूप दागडाने तोडून अंगणवाडीत प्रवेश करून अंगणवाडीतील लोखंडी 2 कपाट, स्टीलचे प्लेट, ग्लास,
जग, टोपले, कळशी व फिल्टर, खुर्ची व THR तांदूळचे पुढे बेबी किटसह साहित्य चोरून नेल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परभणी जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी सुसज्ज शिवव्हॅन कार्यान्वित। महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना बाहेर बंदोबस्त ड्युटीवर असताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते। सर्वात मोठी अडचण ही स्वच्छतागृहाची असते। स्वच्छतागृह उपलब्ध नसते, त्यामुळे त्यांचे अतिशय कुचंबना होते। या सर्वांचा विचार करून परभणी पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून पोलीस निरीक्षक बनसोड, मोटर परिवहन विभाग यांनी मोटर परिवहन विभागातील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन जुनी गाडीची डागडुगी करून परभणी जिल्हा पोलीस दलाच्या महिला अधिकारी व पोलीस अंमलदारासाठी शिवव्हॅन तयार केली। या शिवव्हॅनमध्ये स्वच्छतागृह त्याचप्रमाणे चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। परभणी जिल्ह्यात ज्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असेल त्या ठिकाणी ही शिवव्हॅन महिला पोलीस अधिकारी व अंमलदारासाठी उपलब्ध करून देण्यात येईल। आज महिला पोलीस अधिकारी सरला गाडेकर आणि कावडे यांच्या हस्ते तसेच महिला पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत सदर शिवव्हॅनचे उद्घाटन करण्यात आले। सर्व पोलीस अधिकारी आणि महिला पोलिसांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचे आभार व्यक्त केले। गंगाखेड लॉयन्स क्लब टाउनच्या नवीन कार्यकारिणीची निवड। गंगाखेड शहरातील लॉयन्स क्लब टाउन संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा शपथग्रहण सोहळा गंगाखेड शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे शपथग्रहण कार्यक्रम अश्विन बजोरिया यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रत्नाकर गुट्टे, डॉक्टर आत्माराम टेंगसे, प्रिया ठाकूर, दीपक कुमार कुरे, सुभाष नडतकर, अनिल यानपल्लेवार, प्राध्यापक डॉक्टर दयानंद उजलांबे, प्राध्यापक डॉक्टर दीनानाथ फुलवाडकर, शेख महमूद यांच्यासह आदींची उपस्थिती होती। लॉयन्स क्लब गंगाखेड टाउनच्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी गोविंद नीरस, सचिवपदी डॉक्टर राजीव आहेरकर, कोषाध्यक्षपदी दर्लिंग भुसनर यांना बिजोरिया यांनी शपथ दिली। जिंतूर शहरात यशवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव। जिंतूर शहरातील आलमंड मंगल कार्यालयात आलिमिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने अल्पसंख्याक शाळेतील 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला। यावेळी उस्मानाबाद येथील डॉक्टर सय्यद अरशद यांनी 10वी व 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर भवितव्य कसे घडवायचे याविषयी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काझी आसुफुद्दीन सिद्दीकी यांची उपस्थिती होती, तर प्रमुख उपस्थितीत अतिकुर रहमान खान हे उपस्थित होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना तज्जुमल अहमद खान मिल्ली, मौलाना अब्दुल जलील ताबिश मिल्ली, सोहेल सर, डॉक्टर इरफान खान, आगाई पटेल, डॉक्टर जुनेद खान, वासिफुद्दीन सिद्दीकी, बासूलाला, वाहेद बिल्डर यांच्यासह आदींची उपस्थिती होती।